नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि भरपूर सारे नवीन IPOज आता मार्केटमध्ये येते आहे आणि भरपूर लोकांचा प्रॉफिट पण होतो आहे. जसं आपण बघतो आहे धूत ट्रान्समिशनचा IPO आहे आणि मॉलबिओचा जो काही IPO आहे त्याच्यामध्ये भरपूर चांगला प्रॉफिट आपल्याला बघायला मिळालेला आहे आज. तर तशाच प्रकारे आता अजूनसुद्धा काही IPO मार्केटमध्ये आलेले आहे, त्याच्याबद्दल पण आपण कंटिन्युअसली व्हिडिओ बनवत राहू आणि चर्चा करत राहू, जेणेकरून की तुम्ही पण त्यामध्ये अप्लाय करून चांगल्या प्रकारे इन्कम काढू शकता आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथे चर्चा करणार आहोत ललिता ज्वेलरीच्या IPOचा, जो IPO मार्केटमध्ये आता आलेला आहे. तर टोटल IPO जो काय आहे तो 1700 कोटी रुपयांचा असणार आहे. त्यातला 1200 कोटी रुपयाचा फ्रेश इश्यू आहे. म्हणजे हे जे काही 1200 कोटी रुपये आहेत ते कंपनीसाठी वापरले जाणार आहेत. आणि हे जे काही 1200 कोटी रुपये आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जसं सांगितलेलं आहे जवळपास 10 ते 11 नवीन स्टोर्स ते ओपन करणार आहे अक्रॉस द इंडियामध्ये. जे पण त्यांचे स्टोर्स असणार आहे असे रिटेलचे स्टोर्स ते ओपन करणार आहे, त्याच्यासाठी हे पैसे यूज केले जाणार आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे हे जे काही पैसे ते यूज केले जाणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे, ऑफर फॉर सेल आहे 500 कोटी रुपये, म्हणजे 500 कोटी रुपये मालकांकडे जाणार आहे. सो ओव्हरऑल आपण जर बघितलं एक चांगली गोष्ट दिसते आहे, कारण सध्या मार्केट जे काय आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे IPO ऑफर फॉर सेल येतात, पण ह्या IPOमध्ये फ्रेश इश्यू आलेला आहे, ज्याच्यामुळं की कंपनीला सुद्धा भरपूर जास्त फायदा होणार आहे नवीन स्टोर जर ओपन झाले तर. आणि याचा प्राइस बँड असणार आहे 201चा. तर 201च्या भावाने तुम्हाला इथं शेअर जे काय आहे ते मिळणार आहे. त्यानंतर आता या कंपनीबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती बघू. तर सिम्पली ही जी काही कंपनी आहे ना ती सोने, चांदी आहे, डायमंड आहे, त्याच्यामधून मौल्यवान जे काही दागिने आहे ते बनवण्याचं काम करते. तर ही जी काही कंपनी भरपूर जुनी आहे, 1985 पासून काम करते आहे. सो भरपूर जुनी आणि भरपूर विश्वसनीय कंपनी आहे साऊथ इंडियामध्ये यांचा मेनली प्रेझेन्स आहे. आपण जर बघितलं तर तिथल्या Tier 2 आणि Tier 3 सिटीजमध्ये यांचं भरपूर जास्त प्रेझेन्स आहे आणि भरपूर सारे यांचं स्टोर्स आहे आपण जर बघितलं तर. ठीक आहे. आणि यांचा जो काही फोकस आहे ना तो मेनली असतो जे पण कॉस्ट इफेक्टिव्ह जे पण ग्राहक आहे त्यांच्यावरती यांना मेनली फोकस असतो. जे काही सर्वसामान्य लोक आहे ज्यांना पण कमीत कमी फीजमध्ये कमीत कमी याच्यामध्ये ज्यांना पण दागिने बनवून घ्यायचे आहे त्यांच्याकडे यांचा मेन इथं फोकस असतो. ठीक आहे. तर जे काही सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांच्याकडे यांचा मेन फोकस आहे. आणि शिवाय ही जी काही कंपनी आहे ती भरपूर जास्त वेगळ्या जे काही स्कीम्स आहे त्याच्यावरून सुद्धा यांचा जो काही बिझनेस आहे तो वाढवते आहे. टोटल आत्तापर्यंत आपण जर बघितलं 31 मार्च 2026पर्यंत यांच्याकडे टोटल 7000पेक्षा जास्त कर्मचारी आहे. म्हणजे भरपूर मोठ्या स्तरावर ही जी काही कंपनी आहे ती काम करते. मेनली साऊथ इंडियामध्ये यांचा प्रेझेन्स आहे आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये भरपूर जास्त फेमस आहे. बाकी आता कंपनीच्या इम्पॉर्टंट डेट्स आपण जर बघितले IPOच्या तर IPO ओपन झालेला आहे मंडेला, म्हणजे आज IPO जो काही ओपन झालेला आहे आणि 19 तारखेला हा IPO इथं क्लोज होणार आहे. आणि याची लिस्टिंग असणार आहे 24 ऑगस्टला याची लिस्टिंग असणार आहे. अलॉटमेंट 20 तारखेला आहे लगेच. सो अशा प्रकारचा पूर्ण IPO असणार आहे. याचे आपण पूर्ण डेट जर बघितलं तर. त्यानंतर आता आपण हे बघू का नेमकं ही कंपनी परफॉर्म कशा प्रकारे करते, प्रॉफिट कशा प्रकारे करते आहे. तर कंपनीचे ॲसेट्स जर बघितलं तर ॲसेट्स भरपूर चांगल्या प्रकारे वाढलेले आहे. 5000 कोटींपासून जवळपास 11000 कोटींपर्यंत याचे जे काही ॲसेट्स आहे ते गेलेले आहे मागच्या 2-1 वर्षांमध्ये. टोटल इन्कम आपण जर बघितली ती पण चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. इथं जवळपास 25000 कोटीपर्यंत गेलेले आहे. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितलं जवळपास 1000 कोटी आहे. तर प्रॉफिट जो काय आहे ना हा भरपूर जास्त वाढलेला आहे. पहिले जो काही प्रॉफिट आहे 360-364 कोटीच्या आसपास होता, पण आता 2026मध्ये जर बघितलं तर प्रॉफिट खूप जास्त वाढलेला आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की जसं की तुम्हाला माहिती असणार आहे मागच्या 1-1.5 वर्षामध्ये सोन्याचे रेट भरपूर जास्त वाढलेले आहे. तर त्याचासुद्धा यांना भरपूर जास्त फायदा झालेला आहे. तुम्ही जर यांचे ॲसेट जर बघितलं ना, कारण ॲसेट्समध्ये यांचं काय असणार आहे बघा, मेनली जे काही दागिने आहे ते सोन्याचे बनवले जातात. तर सोनं यांनी भरपूर सारं खरेदी केलेलं असणार आहे. नॉर्मली सोनं घेतलेच असणार, त्यांच्या काही इन्व्हेंटरीमध्ये सोनं असणार आहे. तर ते सोन्याचे जे काही रेट आहे ते भरपूर जास्त वाढून गेले, त्याचासुद्धा यांना भरपूर जास्त फायदा मिळालेला आहे. तर हा जो काही तुम्हाला प्रॉफिट दिसतोय 364 वरून डायरेक्ट 1000 कोटीच्या वर चालले गेला, त्याच्यामध्ये सोन्याचे जे काही दागिने आहे ते जे त्यांनी विकलेले आहे त्याचा भाव वाढलेला आहे. त्याचासुद्धा एक फायदा यांना थोडासा दिसतो आपल्याला. बट तरी पण प्रॉफिट ग्रोथ जी काही यांची चांगली आहे आपण जर बघितलं. शिवाय नेटवर्थ जर यांची बघितली चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, जवळपास डबल झाले आहे. आणि रिझर्व्ह पण यांच्याकडे चांगल्या प्रकारे आहे. सो ओव्हरऑल जर बघितलं यांचे फायनान्शियल भरपूर चांगले आपल्याला दिसतं आहे.
आणि शिवाय आपण रेशिओज पण बघू. रेशिओ इथं महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. तर रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड इथं बघितलं तर 41-42% आहे. म्हणजे भरपूर चांगले रिटर्न्स ही कंपनी काढते आहे. जे पण हे दागिने विकता आहे त्याच्यावरती एक चांगले रिटर्न्स हे काढता आहे. डेट टू इक्विटी जर बघितलं 0.53 आहे. म्हणजे यांच्यावर कर्ज पण भरपूर कमी आहे. 1पेक्षा कमी आहे डेट टू इक्विटी रेशो. म्हणजे कर्ज यांच्यावर कमी आहे, जास्त की एवढं कर्ज पण नाही. ती पण गोष्ट आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर रिटर्न ऑन नेटवर्थ 39-40% आहे. तर रिटर्न्स चांगले काढते आहे कंपनी. पॅट मार्जिन जर बघितलं 4% आहे. बघा मार्जिन बघा इथं कमीच राहणार. सोन्या चांदीमध्ये काय खूप जास्त असं रेटनी विकता नाही येते आपल्याला, कारण सोन्याचे रेट ऑलरेडी भरपूर वाढलेले आहे. तर खूप जास्त मार्जिन या बिझनेसमध्ये नसतं, हे सर्वांना माहिती आहे. तर पॅट मार्जिन 4% जी ठीकठाक आहे. NAV याची बघितली 58 रुपीज आहे, ठीक आहे. प्राईस टू बुक व्हॅल्यू जर बघितला 3चा आहे, जो की ठीकठाक मानला जाईल. आत्ताच्या आपण जर व्हॅल्युएशन जर बघितले जेवढ्या पण बाकीच्या आपल्या कंपनीज आहे त्याच्यामध्ये, तर 3चं प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो चांगला आहे. याच्यामध्ये आपण आता पी रेशो जर बघितला, प्राईस टू अर्निंग रेशो आपण जर बघितला, तर प्राईस टू अर्निंग रेशो आहे याच्यामध्ये जवळपास 11-12च्या आसपास, जो की एक चांगला पी रेशो आहे. म्हणजे भरपूर स्वस्त व्हॅल्युएशनमध्ये आपल्या हे जे काही शेअर्स आहे ते मिळत आहे. पण जसं मी सांगितलं, हा जो काही प्रॉफिट आहे तो थोडासा जास्त झाला आहे यांना सोन्याचे रेट वाढल्यामुळं. ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण तरी पण एक चांगल्या व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला हे जे काही शेअर्स आहे ते मिळत आहे. तर ओव्हरऑल आपल्याला अशा प्रकारे इथे इन्फॉर्मेशन याच्यामध्ये येते. बाकी आता एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं IPO विषयी, हे सर्वांनी मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे. IPO मध्ये गुंतवणूक करायची नाही, तुम्हाला काय वाटतं किती याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे, याच्याबद्दल सर्वांनी मला नक्की एक कमेंट करायचं आहे. तुम्हाला IPO बद्दल काय वाटतं ते. शिवाय व्हिडिओ कसा वाटलेला आहे ते पण मला तुम्ही सांगू शकता आहात. आणि व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की तुम्ही करायचं आहे. नवीन जर तुम्ही जर असाल आपल्या चॅनलवर, तो व्हिडिओला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण भरपूर सारे आपले जे काही स्टुडंट्स आहे ते आपल्या व्हिडिओचा यूज करून IPOला अप्लाय करता आहे आणि प्रॉफिट पण करता आहे. सो तुम्हाला पण नवीन नवीन भरपूर सारे IPO येणार आहे, त्याचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे. आणि पाहिजे तर बेल आयकन पण तुम्ही प्रेस करून ठेवू शकता. म्हणजे जेव्हा पण नवीन आपल्या IPOचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ बघून तुम्ही पण लगेच अप्लाय करून टाकशाल, जेणेकरून की तुम्ही पण चांगली इन्कम याच्यामधून करू शकता. बाकी आता IPO बद्दल जर बोलायचं ठरलं तर IPO मध्ये आपण जर ग्रे मार्केट प्रीमियम जर बघितला, सध्या तर खूप जास्त याच्यामध्ये हे नाही, पण तरीपेक्षा चांगला GMP याच्यामध्ये चालू आहे. सो आपण आत्ताच्या कंडिशनमध्ये जर बघितलं, आता पहिल्या दिवसाचे जे काही सबस्क्रिप्शन आहे ना ते पण थोडेसे आले आहे तिथं. तर याच्यामध्ये सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे जवळपास 13-14% ते 20% आसपास. वेगळ्या वेबसाईटवर भरपूर सारे ग्रे मार्केट प्रीमियम येतात, जवळपास 15-20% आसपास याच्यामध्ये ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे. सो त्या पद्धतीने आपण जर बघितलं GMP वरून, तर याच्यामध्ये जवळपास आपल्याला 2-2.5 हजार रुपये प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे. आत्ताच्या एस्टिमेटनुसार जर बघितलं तर जवळपास 2-3 हजार रुपये तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे टोटल IPOवर. तो खूप जास्त लिस्टिंग गेन्स नाही, बट तरी पण एक चांगले लिस्टिंग गेन्स आहेत. बट याच्यामध्ये ही पण महत्त्वाची गोष्ट आहे की भरपूर सारे सबस्क्रिप्शन ह्या IPOला सुद्धा येणार आहे. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी की तुम्हाला ज्यांना पण पॉसिबल आहे त्यांनी मल्टिपल डीमॅट अकाउंटवरून तुम्हाला अप्लाय करायचं. म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटनी एकच ॲप्लिकेशन टाकायचं आहे, पण जे पण तुमचे घरातले कोणी व्यक्ती असणार आहे, तुमचा मित्र असणार आहे, दुसरे कोणी असणार आहे ओळखीचे, त्यांच्या डीमॅट अकाउंटवरून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन टाकू शकता. ज्यांच्याकडे पण एक्स्ट्रा फंड्स आहे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या नावाने सुद्धा ॲप्लिकेशन टाकू शकता. तुमच्या घरच्यांचं कोणाचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर त्यांचं डीमॅट अकाउंट लवकरात लवकर ओपन करून घ्यायचं आहे, कारण घरच्यांचं डीमॅट अकाउंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांचं जर डीमॅट अकाउंट असेल तरच तुम्ही त्यांच्या नावाने ॲप्लिकेशन टाकू शकता. सो त्यांचं जे काही डीमॅट अकाउंट जर नसेल तर तुम्ही डीमॅट अकाउंट जे काही ते नक्की ओपन करू शकता. डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी मी आपल्या थ्रूसुद्धा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. त्याची जी काही लिंक आहे ना, एक जे काही आपलं फ्री डीमॅट अकाउंट आहे त्याची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे आणि पिन कमेंटमध्ये पण मी देऊन टाकेल. तिथून जर आपल्या लिंकने तुम्ही जर अकाउंट जर ओपन केलं तर तुम्हाला फ्रीमध्ये तुमचं डीमॅट अकाउंट ओपन होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कोणतेही ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस लागणार नाही. जसं की दरवर्षी तुम्हाला चार्जेस लागत जसं नॉर्मल डीमॅट अकाउंट्सला, तशा प्रकारे आपल्या लिंकने तुम्ही जर अकाउंट जर ओपन केलं तुम्हाला कोणतेही AMC चार्जेस लागणार नाही. जेणेकरून की जे पण तुम्ही तुमच्या घरच्यांचं अकाउंट ओपन करणार आहात त्याच्यावर चार्जेस तुमचे काही लागणार नाही. 0 रुपये चार्जेस लागेल. आरामशीर तुम्ही ते जे काही डीमॅट अकाउंट आहे ते वापरू शकता आहात IPOला ॲप्लिकेशन टाकण्यासाठी. बाकी काही वापर नाही केला तरी पण चालेल, तुम्हाला कोणतेही त्याच्यावरती चार्जेस लागणार नाही. आणि शिवाय IPO जेव्हा पण तुम्ही अप्लाय करशाल तेव्हा पण तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाही, एकदम 0 चार्जेस लागतील.
म्हणजे EMC चार्जेस पण 0 आहे आणि IPOला अप्लाय करण्यासाठी पण चार्जेस एकदम 0 आहे. सो एकदम 0 चार्जेसमध्ये तुम्ही IPOला ते जे काही अकाउंट आहे ते ओपन करू शकता. त्याची जी काही लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तुम्ही नक्की ओपन करू शकता. ताकी ह्या IPOला अप्लाय ज्यांना पण करायचं आहे, तर माझं तुम्हाला म्हणणं असेल की येस नक्कीच तुम्ही IPOला अप्लाय करू शकता आहात. फक्त एवढंच आहे, जर पॉसिबल झालं तर मल्टिपल डीमॅट अकाउंटनी अप्लाय करायचं आहे, जेणेकरून की अलॉटमेंटचे जे काही तुमचे चान्सेस आहे ते वाढतील. बाकी व्हिडिओ जो काय आहे आपल्या इथं पूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.